राधानगरी तालुक्यातील तळेवाडी गावाला पावसाळ्यामध्ये डोंगरातील जिवंत झऱ्यातून पाणीपुरवठा केला जातो। हा पाणीपुरवठा जून ते जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू असतो। त्यानंतर या गावाला दूधगंगा नदीतून विद्युत मोटरद्वारे पाणी खेचून आणून पाणीपुरवठा केला जातो। या गावाला 1000 लिटरच्या 2 आणि 1600 लिटरची 1 अशा 3 साठवण टाक्या बांधण्यात आल्यात। गावाला 7 HP विद्युत मोटरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता। या मोटरद्वारे कमी दाब मिळत असल्याने टाकी भरण्यासाठी 7 ते 8 तासांचा वेळ लागत होता। दरम्यान विद्युत मोटार जळाल्याने आठवडाभर या गावाचा पाणीपुरवठा ठप्प होता। त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी 3 किलोमीटर डोंगर उतरून दूधगंगा नदीतून पाणी आणावं लागत होतं। याबाबत वास्तवदर्शी वृत्त सर्वप्रथम एस न्यूजने प्रसारित केलं होतं। ग्रामपंचायत प्रशासनाने मुंबईहून विद्युत मोटार आणून पाणीपुरवठा सुरळीत केलाय। या नळ योजनेला वीज खर्च आणि देखभाल दुरुस्तीचा खर्च मोठा आहे। त्यातच गाव लहान असल्यामुळे पाणीपट्टीतून मिळणारी रक्कम कमी आहे। त्यामुळे या योजनेचा खर्च भागवताना ग्रामपंचायतीला कसरत करावी लागते। शासनाने या योजनेचे वीज बिल माफ करावं अथवा सवलत द्यावी अशी मागणी सरपंच गणपती वाघवेकर यांनी केली आहे। राधानगरी तालुक्यामध्ये आट्टेगावपैकी तळेवाडी हे अतिशय डोंगर कपारीमध्ये गाव आहे आणि त्या डोंगर कप्पारी गावामध्ये स्कीम आहे। त्या स्कीमचं वसूल गावचा लोकसंख्या कमी असल्यामुळे वसूल कमी आणि मोडतोड खर्च लाईट बिल जास्त येते। ते भागत नसताना त्यातनं आम्ही काटकसरीनं अतिशय काटकसरीनं त्याचा हे करतोय आणि त्यातनं अचानकपणे पंप जळाल्यामुळं आम्ही ग्रामपंचायतीकडे काय उपलब्ध नसलं तरी आम्ही कुठल्या तरी ह्यातनं बाबा मी हात उसण करून पंप मुंबईसनं मागून घेतला आणि पहिला 7 HP होता, आता 10 HP घेतलाय। आता अतिशय चांगलं बऱ्यापैकी पाणी निघतंय। 7 तास टाक्या भरायला लागत्या, त्या ठिकाणला आता 2.5 तासातच टाक्या भरत्यात। आता लोकांची गैरसोय काय होणार नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे टँकरग्रस्त गाव होतं हे ह्याच्यापूर्वी टँकरग्रस्त गाव असताना ते आम्ही टँकरग्रस्त मुक्त केले। आता व्यवस्थित आहे। एस न्यूजच्या बातमीची दखल घेऊन प्रशासनाने इथला पाणीपुरवठा सुरळीत केलाय। याबद्दल ग्रामस्थांनी एस न्यूजचे आभार मानलेत।